थँक्यू सो मच चिकू. तर बघा इथून फक्त प्रत्येक इनिंगसाठी 20 मिनिटांचा अवधी दिला जाईल. तर त्या 20 मिनिटांच्या अवधीमध्ये आपल्याला मॅच फिनिश करायची हे लक्षात राहू द्या. तर सामन्याला मात्र सुरुवात होते. तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूयात आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 मध्ये. आदरणीय राहुलजी बोर्डे साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून, अर्थात विक्रांत जी पाटील युवा मंच महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत आणि संपूर्ण त्यांच्या युवा मंचाच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धांचं इथे आयोजन केले गेले. तर नक्कीच आपण तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. रात्रीच्या सत्रामध्ये आपण जवळजवळ आलेलो आहोत. जवळजवळ कशाला, आता तर मध्यरात्रीमध्ये आपण आलोत आणि दुसऱ्या फेरीतील सामन्यांना देखील सुरुवात होते आणि पहिलीच मॅच दुसऱ्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे पाहायला मिळते टीम वळवली आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते टीम जुई कामोटे. दोन चांगले संघ ज्यांनी ज्या दोन्ही संघांनी एक एक विजय आपल्या नावावरती नोंदवलाय. परंतु आता कुणाच्या नावावरती पहिला पराभव नोंदवला जाणार हा सर्वाधिक मोठा प्रश्न असणार आहे. हवेमध्ये चेंडू असणारे संधी पुन्हा एकदा निर्माण झाली होती. गचा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एफर्ट थोडेसे कमी पाहायला मिळत आहेत. कॅच होऊ शकला असता. थोडंसं लेझी क्रिकेट. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय ऋषी चौधरी आलेत. ऋषी चौधरी यांना आपण पाहू शकता बॉलिंग मार्कवरती. पहिले षटक ते हाताळत आहेत आणि ओपनिंग पेअर मध्ये आपण पाहतोय अतुल म्हात्रे आणि मयूर भेंडे. अतुल मागील 5-6 वर्षांमध्ये खूप चांगलं क्रिकेट त्याचं सुधारलंय. अगदी तुम्ही मानसरोवर स्टेशनच्या पार्किंगला जेव्हा जाल तर तिथे होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धा आणि तिथं मात्र या खेळाडूने गिरीश चिमणे यांनी बनवलेलं वलय कोण विसरेल. अगदी मुंबईचे प्रतिभाशाली खेळाडू जर तिथे आले पार्किंगला तर त्यांना नमवायची ताकद हे खेळाडू ठेवायचे. असा अतुल, प्रचंड मोठी मेहनत राहिली अतुलची आणि आता आपण पाहतोय की या टीम मध्ये ॲज अ लीड बॅट्समन तो करतोय. धावफलकावरती आपण पाहतोय धावसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन थांबते. तर 6 धावा येत आहेत धावफलकावरती. 6 धावा, 4 बॉल झालेले आहेत. पहिले षटक प्रगतीपथावरती आहेत. मित्रांनो वेळ घेताय तुम्ही प्लीज. चला वेळ घेताय. हा यस 20 मिनिटांचा अवधी आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची. यावेळेस अप्पर कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील मागितली गेली आहे. पंचांवरती थोडासा दबाव टाकला गेलाय. सर आताचा निर्णय वाईड बॉल आहे. ओके, पंचांवरती थोडासा दबाव तंत्राचा वापर केला गेला. बघा मागील काही 2 मॅचेस पासून मी एक गोष्ट आवर्जून पाहतोय. यस स्टॉपच होता. यावेळेस मात्र आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून अप्पर कट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये चेंडू सरसावतोय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. निर्णय येणं अद्याप देखील शेष आहे. एफर्ट्स खूप चांगले पाहायला मिळालेत. शेवटपर्यंत पळत गेले, धावत गेले आपल्या टीमसाठी निर्णायक. एक धाव त्याने रोखली आहे. 3 धावा वेगाने कंप्लीट केलेल्या आहेत. खूप वेगात आहेत भेंडे आणि अतुल. दोघांची पावलं आता वेगाने पळत आहेत मैदानावरती धावा गोळा करण्यासाठी. इम्पॉर्टंट मॅच असणारे पहिल्या फेरीचे सामने जिंकल्यानंतर आता दुसऱ्या फेरीमध्ये 4-4 षटकांचे सामने खेळण्यासाठी ते सज्ज झालेत. 20 मिनिटांचा अवधी दिला गेलाय मित्रांनो, हे लक्षात राहू द्या. घडीची काटे, घडीची टिकटिक इथे चालू आहे. प्रत्येक मिनिटावरती आमचं लक्ष असणार आहे. ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. नो मॅन रिजन मध्ये चेंडू लँड झालाय. नक्की टीम वळवली करते तरी काय? कॅचेस घेण्यासाठी पळते का चेंडू थांबवण्यासाठी पळते?
तिसऱ्यांदा कॅच हवेमध्ये उडला होता आणि तिसऱ्यांदा चेंडू सेफ लँड होतोय. पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त. 11 धावा धाव फलकावरती आल्यात बिनबाद स्वरूपामध्ये. तर पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये निर्णायक गोलंदाजी राहिली आहे. आपल्या टीमसाठी एक चांगली सुरुवात ऋषी चौधरी यांनी करून दिली आहे. हालाकी विकेट मिळाला नाहीये, परंतु 10 धावा 11 धावा आल्यात. 10, 11, 12 या एव्हरेज धावसंख्या आहेत सध्याच्या घडीला. कारण की ज्या मेरिटवरती सध्याच्या घडीला फलंदाजी करतात, 2 षटकार तर कॉमनली आपल्याला प्रत्येक षटकामध्ये पाहायला मिळतात. आणि अशा चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये जर का तुमचा गोलंदाज 10, 8 अशा षटकाच्या धावा खर्च करत असेल तर एक चांगला गोलंदाज. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. टीम वळवली वर्सेस टीम जुई कामोटे ही मॅच आपण सर्वजण एन्जॉय करतोय. अगदी मध्यरात्र झालेली आहे. निखळ शांतता चारू बाजूला आपल्याला पाहायला मिळते. आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये सर्व घरातल्या लाईटी बंद झालेल्या आहेत. खिडक्या दरवाजे सर्व बंद आणि 90% कळंबोलीकर आता झोपलेत. आणि काही असे कळंबोलीकर आहेत जे मैदानावरती येऊ शकले नाही आहेत, परंतु मोबाईल स्क्रीनवरती ते मॅच पाहतात. त्या सर्वांचा आपण धन्यवाद करूयात, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. मैदानावरती जे उपस्थित क्रीडा रसिक आहेत त्यांचं देखील कौतुक करूयात. कारण की उद्या सकाळी कामावरती जायचंय, परंतु मैदानावरती तटस्थ आहेत. काही जणांच्या सुट्ट्या आहेत, शनिवारचा दिवस आहे, त्याच्यात काही शंका नाहीये, परंतु प्रत्येकाला शनिवारी सुट्टी नसते. 11 धावा धाव फलकावरती. बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज रफ्तारचा राजा रत्नदीप चौधरी आलेत. खूप कमी वयामध्ये या खेळाडूंनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्र दौरा, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पलीकडचे त्याचे दौरे, संपूर्ण रायगड पिंजून तो काढतोय. विविध ग्रामीणच्या क्रिकेटच्या स्पर्धा मुंबई त्याने गाजवली. मोठमोठ्या खेळाडूंबरोबर त्याने डगआउट शेअर केलं. मोठमोठ्या खेळाडूंबरोबर त्याने खांद्याला खांदा लावून खेळ दाखवला. वळवली गावाचं नाव एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्यासाठी या खेळाडूने देखील प्रचंड मोठी मेहनत घेतली आहे. त्याचा वेग, त्याची कन्सिस्टन्सी, त्याचा टप्पा, त्याची अचूकता, सर्व काही अप्रतिम आहे. लयदार गोलंदाज. यावेळेस वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. यॉर्क करण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू बॅटीच्या खालतून निघून जातोय. चेंडू कळला देखील नाहीये. अतुल सारख्या चांगल्या फलंदाजाला वेगाने बीट केलंय. बघा, यॉर्क करण्याचा प्रयत्न केला जातोय, ओव्हर पिचचा मारा केला जातोय. अगदी एखादा ओव्हर पिच देखील चेंडू पडला ना, एवढ्या वेगाने निघून जातोय ना, तो यॉर्क वाटू लागलाय. रत्नदीप चौधरी लेदर बॉल क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला तो त्याचं भविष्य घडवतोय. येणार उज्ज्वल भविष्य मित्रांनो, पनवेलचं, रायगडचं, भारताचं. आणि यावेळेस आपण पाहतोय चेंडूला चॉप केलाय. चेंडू डीप पॉइंट मध्ये सरसावतोय. 4 धावांसाठी वेगाचा वापर केला गेला. जेवढ्या वेगाने चेंडू आला त्याला दिशा दिली गेली. चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार. बघा, या पद्धतीचे स्ट्रोक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जेव्हा ताकद कामाला येत नाही ना, तेव्हा युक्ती कामाला येते. कदाचित अतुलने शाळेमध्ये धडे चांगले शिकलेत. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आता ती युक्ती त्याने लावली आहे. 4 धावा येत आहेत. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू रत्नदीप यांचा. सामना करतील अतुल. हो 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 हो, यावेळेस हवेमध्ये असणारे चेंडू कॅच कंप्लीट होते. काहीशा कालावधीनंतर कॅच कंप्लीट होतोय. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये सफलता प्राप्त. अतुल बाधून तंबूच्या आश्रयाला मोठी विकेट मिळते. प्रयत्न चांगला होता, इंटेन्शन चांगला होता, संपर्क तेवढा अचूक झाला नाहीये. परिणामादाखल आपण पाहतोय फलंदाज बाधून तंबूच्या आश्रयाला आलाय. मोठी सफलता. अतुल ज्या फलंदाजाला नुकता सूर गवसला होता, एक चौकार त्याने ठोकला होता, त्या अतुलला आता तंबूमध्ये शमवलं गेले. तर जरूर इथे आपण पाहतोय की जुई कामोटे संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला असं म्हणावं लागेल. कारण की अतुल सारखी मोठी विकेट गारद झाली आहे. बघा, जुई कामोटे संघ ज्या वेळेला उल्लेखला जातो त्या वेळेला त्या गावाच्या पुढे एक नाव अधोरेखित केलं जातं, अर्थातच गिरीश चिमणे. याच मैदानावरती रॉयल क्रिकेटची स्पर्धा काही वर्षांआधी झाली. तेव्हा गिरीश चिमणे आले होते. काय परफॉर्मन्स त्याने दाखवला होता.
ते आज अनुपस्थित या संघामध्ये पाहायला मिळतात. गिरीश चिमण्या असतील, जीवन मेंढे असतील, हे असे माहीर खेळाडू आहेत ना या संघामधले, की ही एंट्री पडली की हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळायचे. आणि भरपूर सारे असे आमचे कळंबोलीचे क्रिकेटचे चाहते होते की जुई कामोठे संघाची एंट्री पडली की चला यांचा खेळ आपल्याला पाहायला मागायचा आहे. परंतु आता गिरीश चिमणे या संघामध्ये अनुपस्थित पाहायला मिळतात. एक लेजंडरी खेळाडू आहेत, कदाचित यंगस्टर्सला त्यांना संधी द्यायची आहे म्हणून त्यांनी थोडासा स्टॉप घेतला की काय म्हणावं लागेल. परंतु मला असं वाटतं की टीममध्ये एक दिशादर्शक असणं गरजेचं आहे, एक अनुभवी खेळाडू असणं गरजेचं आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत 5 बॉल डिलिव्हर केलेत, 8 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल असणार आहे. प्रयत्न असेल एक मोठा फटका. नवीन फलंदाज आपण पाहतोय मकरंद भगत. चला चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. मोठा फटका खेळलाय जरूर. लिडिंग एज, मिस टायमिंग स्ट्रोक. आता देखील चेंडू हातामधून सुटत होता की काय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये केलाय पूर्ण. विकेटचं पतन. रत्नदीपला मिळते अजून एक विकेट. चांगलं षटक राहिलंय, कम्मालीचं षटक राहिलंय. वेगवान गोलंदाजीचा मारा वेगाने पूर्णपणे या संघाला पुढे घेऊन गेलेत. वेगावरती स्वार होत असताना जुई कामोठे संघाला पूर्णपणे थांबवलंय, पूर्णपणे संत गेले. धाव फलकावरती आपण पाहतोय धाव संख्या 19च्या घरामध्ये. चला नवीन फलंदाज थोडासा वेग वाढवायचा. बंटी कोण विसरेल या बंटीला. पहिला विजय आणि पहिल्या विजयाचा प्लेअर ऑफ द मॅच आय थिंक ठरला होता तो. काय फलंदाजी राहिली होती. त्याचे 2 षटकार डोळ्याच्या समोर आहेत आणि अशा निर्णायक सिच्युएशन मध्ये बंटीला पाठवणं ही स्ट्रॅटेजी चांगली आहे. कारण की 12 बॉल शेष आहेत आणि 12 मधले मी असं म्हणेन की 8 बॉल जर का बंटीने फेस केले 3 ठोकू शकतो तो. 3 षटकार तो लागू शकतो. आणि टीमची मस्ट निडेड भूक आहे 40-45. या घरामध्ये या टप्प्यामध्ये जर का जुई कामोठेचा संघ जातो तर त्यांच्याकडे ती गोलंदाजीची स्ट्रेंथ आहे ज्याच्या बलबुत्यावरती हा संघ टीम वळवलीला कुठेतरी थांबू शकतो. परंतु क्रिकेट आहे, काही घडेल, कशाही प्रकारे घडेल. सध्याच्या घडीला कुठल्याही प्रकारे भाकीत करणं हे योग्य ठरणार नाहीये. नवीन गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती आलेत. गोलंदाज मनीष पाटील. चला मनीष चला थोडासा वेग वाढवायचा आहे. बघा मनीष थोडीशी ड्रिल करतायत, थोडीशी प्रॅक्टिस करतायत. याच्या मागचं कारण असं थेट कामावरून मैदानावरती आलेत. एअरपोर्टवरती कामाला आहेत नवी मुंबईच्या आणि ऑफिसच्या ड्रेसवरती आले होते. लगेच ड्रेस चेंज केला आणि मैदानात गेलेत. हो हो हो, पहिला चेंडू वेगवान होता. प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळतोय. काय नीट आणि क्लीन ऍक्शन आहे. आपल्या उंचीचा पूर्णपणे वापर करतायत. 6 फूट त्यांची हाईट असेल, त्याच्यावरती 1.5 ते 2 फुटावरून त्यांचा येणारा हाताची हाईट, तब्बल 7.5-8 फुटावरून चेंडू जेव्हा रिलीज होतो वीस धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्डवरती. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे चालू आहे. बॉलिंग मार्कवरती आपण मनीष पाटील यांना पाहू शकता. लोअर फुटा चेंडू तो ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये चेंडू सरसावतोय. आपण पाहतोय घडतंय काय. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. संदीप डिंग्या स्पेशली या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मध्यरात्रीवरती आलेत. काम फिनिश झालंय त्यांचं आणि काम आपटून ते आता मैदानावरती आलेत. तर संदीपजी डिंग्या साहेब आपला आम्ही मोस्ट वेलकम करतो. क्रिकेटचे खूप मोठे ते चाहते आहेत, साईकृपा संघाचे कट्टर समर्थक आहेत आणि आता आपण पाहतोय की ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी ते मैदानावरती आलेत. 22 धाव फलकावरती 2 विकेट गेलेत. ओव्हर देखील आपण पाहू शकता 2 बॉल 2 झालेत. नेल्सन आकडा पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट मनीष पुन्हा एकदा. हो हो हो, यावेळेस फिरवलाय. गती परिवर्तन पाहायला मिळत आहे. धीम्या गतीने टाकलेला चेंडू व्हेरिएशन इथे दाखवतायत. मनीषचा इंटेन्शन क्लिअर आहे. कदाचित कामावरतूनच सेट होऊन आलेत की काय. लोक घरून सेट होऊन येतात, हे कामावरून सेट होऊन आलेत की मला माझ्या टीमसाठी चांगली गोलंदाजी करायची आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते.
22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 3 चेंडू झालेत या षटकातले. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. मनीषची गोलंदाजी अचूक टप्प्यावरती चालली आहे. फुल टॉस होता, फुल टोल वसूल केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. हाय आणि हँडसम हा येतोय षटकार. निर्णायक क्षणावरती बंटीने ठोकलाय षटकार. धाव फलकाला मिळतोय वेग. पंचांचा इशारा षटकार तर जरूर आलाय, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने इथे रिव्ह्यू घेतलाय. DRS ची मागणी केली गेली आहे. आपण पाहू शकता आमचे तिसरे पंच बालाजी सर इकडे पाहतायत आणि इट्स अ लीगल डिलिव्हरी. फेअर बॉल येतोय. मनीष महागडे पडलेत. आतापर्यंत चांगली टाकणारी गोलंदाजी आणि या मनीषच्या गोलंदाजीला नजर लागली की काय असं म्हणावं लागेल. लोअर फुलटॉस चेंडू होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये ढकलून दिलंय. हा येतोय मोठा षटकार. 28 धावा. धीम्या गतीने टाकला परंतु रीड केला आणि चेंडूला भिरकावून लावले मिड विकेटच्या डोक्यावरून. बंटीच्या बॅटीमधून निघतोय हा दुसरा षटकार. संघ अडचणीमध्ये होता, निर्णायक क्षणी मैदानाच्या आतमध्ये आला आणि काय खेळ दाखवलाय. बंटीसाठी मी तर एवढंच म्हणेल, घायल तो यहाँ पे हर एक परिंदा है लेकिन फिर जो उड़ सका वही जिंदा है. आणि काय खेळलाय बंटी. निर्णायक 2 षटकार, 34 धावा धाव फलकावरती. चर्चा चाललेली 40-45 ची, पण आता असं वाटू लागलंय 50 देखील हा संघ गाठतो की काय. 34 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा बॉल अद्याप देखील बाकी आहे. 14 धावा खर्च केल्यात मनीषने आतापर्यंत. शेवटचा बॉल बाकी आहे. बंटी अजून एक ठोकणार का, हा त्याचा जो पॅटर्न आहे ना, हा आता आवडलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. मनीष अडचणीमध्ये आहेत, कमबॅक करतील का. निर्णायक बॉल असणार त्यांच्या स्पेलचा. समोर आहेत बंटी. चांगला चेंडू होता, वेगवान चेंडूचा इथे वापर केला गेलाय. पॅड लाईन वरती चेंडू आदळला होता. लाऊड अपील केली गेली आहे, पंचांनी दात फेटाळली आहे. लेग बाईटच्या माध्यमातून 1 रन जरूर मिळेल. षटकाचा होतोय खेळ समाप्त. थोडेसे महागडे पडलेत असं म्हणावं लागेल. 35 धावा धाव फलकावरती येत आहेत. 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 12ची सरासरी कुठेतरी गाठली जाते की काय असं म्हणावं लागेल. 2 फलंदाज बाद झालेत, परंतु बंटी मैदानाच्या आतमध्ये. मी आधीच उल्लेख केला होता 12 चेंडू शेष आहेत आणि त्या 12 चेंडूमध्ये जर का 8 चेंडूचा सामना बंटीने केला तर 3 षटकार ठोकण्याची तो क्षमता ठेवतो. 2 तर ठोकलेत, अजून 6 बॉल बाकी आहेत. किती बॉल सामना करेल बंटी. बंटी कोंडिलकर या खेळाडूने आता कोंडी फोडली आहे. गोलंदाज जे डोकं दुखी बनत होते, जे वर चढून दबाव निर्माण करत होते, त्या दबावाला थोडंसं बाजूला सारलंय. आपला स्वाभाविक खेळ काय, रोखठोक पॅटर्न आहे, आपण तोडतोच, हा आपला पॅटर्नच वेगळा आहे. आणि बंटीने तोडले 2 षटकार. अजून देखील 6 बॉल येणं बाकी आहे. असं वाटतंय की 6चे 6 बॉल तो खेळतो की काय. नवीन बॉलर बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय सुयोग म्हात्रे आलेले. टीम वळवली. मागील 2-4 वर्षांमध्ये त्यांच्या बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये काय प्रोग्रेस पाहायला मिळाली आहे. गोलंदाजाने ज्या प्रकारे इम्प्रूव्हायझेशन दाखवलंय, मी तर असं म्हणेन की गोलंदाजीचं जणू काय इव्होल्युशनच झालंय की काय. काय गोलंदाज बनून आलेत सुयोग म्हात्रे. नवीन गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवरती आपण पाहतोय बंटी आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 षटकार त्याने लगावलेत. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. स्लॉग ओव्हरचं हे षटक असणार आहे. मोठी अपेक्षा आहे. अपेक्षा पूर्ण होणार का बंटी. हो यस, अपेक्षा पूर्ण करणारे. चेंडूला मारलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून. समोरच्या स्क्रीनवरती हा येतोय चौकार. चांगली बॅटिंग, निर्णायक स्ट्रोक, पीसफुल बॅटिंग करतोय. संघाला समाधान देणारी तो फलंदाजी करतोय. विरोधकांच्या काळजाचा आता मित्र असं म्हणेन की जी धगधग चालली ना ती आता वाढली. काळजाचे ठोके वाढलेत. रत्नदीपने सुंदर सुरुवात करून दिली. असं वाटलं होतं की धावसंख्या, परंतु अजून एक मोठा फटका येतोय. 6 धावांसाठी षटकार. टाळ्यांचा कडकडाट ऐकायला येतोय, शिट्ट्या ऐकायला येत आहेत. जे डगआउट शांत झालं होतं, ज्या डगआउट मध्ये पूर्णपणे शांतता होती, त्या डगआउट मध्ये आता आवाज येऊ लागलाय. क्या बात है. आता वातावरणामध्ये पूर्णपणे चार्ज केलाय. 3 षटकार 1 चौकार. काय बॅटिंग झाली आहे. 7 चेंडूंचा सामना केलाय. 24 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारली आहे.
जबरदस्त बॅटिंग बंटी कोंडलकर नाव लक्षात राहू द्या मित्रांनो. या खेळाडूने वेट लावलंय. संपूर्ण जुई कामोट्यामध्ये मला आता असं वाटतंय की सर्वांच्या टीव्ही स्क्रीन चालू आहेत आणि प्रत्येक घरामध्ये बंटीची बॅटिंग पाहत असतील. राईट मोर विकेट. पुढचा चेंडू सुएग मात्रे. हो 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 यावेळेस कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केलाय चेंडूला डीप मध्ये. बंटीने त्याच्या सहकार्यावरती देखील विश्वास दर्शवलाय. हा चांगला निर्णय म्हणावा लागेल. एक रन जरूर येतोय. धावफलक 1ने पुढे सरसावतोय. 46च्या घरामध्ये जातो. जो मॅजिकल फिगर आम्ही चर्चा करत होतो 40-45 प्लस त्याच्या जवळ तर गेलेत. जे आता येईल तो एक्स्ट्राचा टॉपअप असेल. 13.14च्या सरासरीने धावा रोखल्या जात आहेत. लोअर फुलटॉस चेंडू होता. निमंत्रण दिलं गेलं होतं. नीटचं स्वीकारता आलं नाहीये. अशा प्रकारच्या संध्या तुम्हाला मिळत नाहीये. लग्नामध्ये गेलो की ताटाला गुलाबजामुन एकदाच येतो. अशा प्रकारचा चेंडू पुन्हा तुम्हाला येणे नाहीये. 4 बॉल झालेत. 2 बॉल शेष आहेत. हो 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 यावेळेस हवाई सफर. क्या बात आहे. नवी मुंबईच्या एअरपोर्टवरची आजच्या विमानांची सेवा थांबली आहे परंतु बंटी कोंडलकर नावाची एअर सर्व्हिस मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ही एअर स्ट्राईक केली गेली षटकारासाठी 6 धावांसाठी. काय फटका खेळलाय बंटी 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 बंटी. आता नाव दुमदुमू लागलंय. 53 धावा. शेवटचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. क्लास नजाकत सर्व काही आणि या षटकाराच्या बरोबरीने बंटीच्या वैयक्तिक खेळीचं विश्लेषण जर का करायचं म्हणलं 10 चेंडूंचा सामना करत 37ची इनिंग 5 षटकार 1 चौकार. बंटीची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. क्या बात है क्या बात है. बंटी बंटी बंटी. आता विरोधकांच्या डोक्यातली घंटी त्याने वाजवली. स्कोर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती जाऊन थांबलाय. 59च्या घरामध्ये आवश्यकता असेल ती म्हणजे 60 धावांची. सातत्यता हा तुमच्या यशाचा मूलमंत्र असतो आणि ही सातत्यता कन्सिस्टन्सी बंटीमध्ये मला पाहायला मिळाली. येस पाणी घेऊन जायचंय. मी एक्स्ट्रा प्लेयर आमच्या स्वयंसेवकांना विनंती करतो की चला आपण पाणी घेऊन जायचंय. बंटीला पाणी हवंय. थकलाय बंटी. मी तर म्हणेन की विरोधकांना थकवले त्याने. विरोधकांना पाणी तर पाजलंय आता त्याला पाणी प्यायचंय. काय मॅच राहिली आहे. पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली. चढ उतार हा आपल्याला पाहायला मिळाला. इकडे तिकडे सर्वीकडे सर्व काय पाहायला मिळालं परंतु अंत भला तो सब भला असं आपण म्हणतो आणि अंत खूप चांगला झाला पहिल्या सत्राचा. मनाप्रमाणे झाला बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी परंतु एक सत्र अद्याप देखील येणं बाकी आहे. हे क्रिकेट आहे. नाण्याची एक बाजू तुम्ही पाहिली आहे. एक बाजू आता आम्ही दाखवणार. वळवली टीम करून दाखवणार का. असे भरपूर किस्से टीम वळवलीचे जिथे त्यांनी होत्याचं नव्हतं करून दाखवलंय परंतु आता या मैदानावरती वळवली टीम हा सामना जिंकणार का. लक्ष मोठं याच्या शंका नाहीये. 15ची सरासरी तुम्हाला गाठायची तेवढं सोपं राहणार नाहीये. एखाद्या तरी गोलंदाजाला तुम्हाला नमवावं लागेल. 20-25 धावांचं एखादं षटक जर का आलं तर या मॅच मध्ये टीम वळवली वर्चस्व निर्माण करू शकते. ती ताकद आहे त्यांच्याकडे आणि मागील 2-4 वर्षांमध्ये ज्या प्रकारचा फॉर्म बरकरार ठेवलाय टीम वळवलीने आणि मला असं वाटतं की या मॅच मध्ये ती ताकद ते दाखवतील. समोर लक्ष मोठं आहे परंतु मोठ्या लक्ष्यांना बघूनच यांची ताकद अजून वाढते. 24 बॉल 60. 24 बॉल 60. चला बॅट्समन चला मित्रांनो प्लीज विनंती करतो. चला विनंती असेल लवकर यायचंय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बॅट्समन येता येतच. चला चला अतुल जीवनजी बंटी चला आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय प्लीज.
सनाटा आणि टीम पार्थ देखील आमच्या बरोबर आहेत. वेलकम असेल सर्वांचं. तर प्लीज चला 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 मॅचला सुरुवात करूयात. रात्रीचे काजवे कळंबोली क्रिकेट मधले आता पाहायला मिळतात. एजे सिनेमॅटिक यस आपलं देखील वेलकम असेल. तर आता हळूहळू करून कळंबोली क्रिकेट मधले रात्रीचे काजवे पाहायला मिळत आहेत मला. चला लवकर लवकर. सन्नाटा असेल त्याच्यानंतर आपण पाहतोय पार्थ आलेत. हे सर्व क्रिकेटचे चाहते जे आता हळूहळू करून मैदानावरती आलेत. सन्नाटाबद्दल एक गोष्ट मला आवर्जून पाहायला मिळते की त्याला कळलं ना कळंबोलीची एंट्री XYZ ठिकाणी तो तिथे कसाही करून पोहोचतो. आणि आता आपण पाहतो की ही मॅच देखील एन्जॉय करण्यासाठी तो आलाय. त्याचं काम संपून चला मॅच सुरुवात करूयात. वेळ कमी आपल्याकडे. 59 धावा धावफलकावरती आलेल्या 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 षटकांमध्ये या धावसंख्येचा पाठलाग होणार का. स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज आहेत सुयोग म्हात्रे. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय ऋषी चौधरी. तर बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कर किंग जीवन बेंडे. पहिला चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न खोदून तर जरूर काढलाय. थोडेसे फंबल होत आहेत. नर्व्स कंट्रोल करावे लागतील. तुम्हाला मॅच मध्ये राहावं लागेल. थोडंसं शांत थोडंसं पेशन्स नाही. घाई गडबड नकोय कारण की विरोधक तुमच्या या छोट्या छोट्या चुका शोधतायत. 2 धावेने धावफलकावरती धावसंख्येचं खातं उघडलं जातंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा बीट होतोय. 2 धावा इथे मात्र जरूर मिळत आहेत. धावसंख्येचं खातं उघडलं गेलं. श्री गणेशा झालाय. फटका क्लास आहे. स्ट्रोक चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षण त्याहून अधिक देखणं पाहायला मिळतंय. ड्राईव्ह करत असताना लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण एवढं चांगलं झालंय ना. चेंडू रोखण्यामध्ये यशस्वी झालेत क्षेत्ररक्षक. संदेश तिथे उपस्थित होते. तटबंदी उभी केली आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 3 धावा. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज ऋषी. वाईडवर करण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या खूप लांबून चेंडू जातोय. यष्टीरक्षक थोडेसे बीट झालेत. पंचांचा इशारा वाईड बॉल होते. 1+1 अशा 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2 धावने धावफलक थोडंसं वधारते जाऊन मात्र थांबते 5च्या घरामध्ये. एक्स्ट्राच्या धावा रोखाव्या लागतील. या एक्स्ट्राच्या धावा तुमच्यासाठी नंतर डोकेदुखी बनू शकतात. जीवन बेंडे यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती जर्सी नंबर 78. खोलात टाकला होता चेंडू. खोदून तर जरूर काढलाय. काय कमालीची गोलंदाजी चालली आहे. नवीन चेंडू फरचा बॉल. एवढं परफेक्टली यॉर्क करणं तेवढं सोपं नाहीये. प्रचंड मोठी मेहनत लागते मित्रांनो. प्रचंड मोठी प्रॅक्टिस लागते. प्रचंड मोठा तुमच्याकडे प्रदीर्घ अनुभव असावा लागतो. आणि जीवन बेंडे सातत्याने याच गोष्टीसाठी ओळखले जातात. यॉर्कर किंग ते आहेत. आणि हा बॉल बघा काय सुंदर टाकला होता. अजून एक चांगला चेंडू. अजून एक चांगला चेंडू. सातत्याने आपण पाहतो की चेंडूंना खोदून काढलं जातंय. मला आता असं वाटतं की पिच विधभर खोदली जाते की काय. 7 धावा येत आहे धावफलकावरती. 4 चेंडूचा झाला खेळ समाप्त. जीवन बेंडे यांच्या विरोधामध्ये हात उगारणं तेवढं सोपं राहणार नाहीये. तुम्हाला असा एक वेडा वाकडा फटका खेळावा लागेल जो जीवन यांना कोड्यात टाकू शकतो. तो फटका येणार का. सुयोग मात्रे प्रयत्न करतोय. हो यस प्रयत्न केलाय. चेंडू भरपूर लांब गेलाय. जातोय प्रेक्षकांमध्ये आणि प्रेक्षकांशी गुणगुणतोय आणि सांगतोय हो या 6 धावा आहेत. यावेळेस आपण पाहतोय की विकेटच्या खोलीचा वापर केला गेला. चेंडू जसा आला मनगटी ताकदीचा वापर. बॅट अगदी वरतून आली. चेंडूला फरार करत असताना भरपूर उंचावरती गेला होता चेंडू. इंटेन्शन क्लिअर आहे. आम्हाला पण मारायचंय. आम्हाला देखील प्रत्युत्तर द्यायचंय. 60चा पाठलाग करायचे. सुरुवात आम्हाला देखील करायची. 13 धावा आल्यात. 5 बॉल झाले. शेवटचा बॉल एक मोठा आला तर षटक यशस्वी राहील टीम वळवलीसाठी. धाकटा खांदा आणि टीम अजनबी ओवळे. चला यायचंय. धाकटा खांदा आणि टीम अजनबी ओवळे. चला टॉस साठी यायचंय.
अजून एक निर्णायक सामना, अजून एक चांगलं बॅटल, अजून एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 15 धावा धावफलकावरती आल्यात. एक षटकाचा होतोय खेळ समाप्त. मागील 17पेक्षा यावेळेस आपण पाहतोय की वळवली संघ थोडासा पुढून निघून गेलाय, कारण की वळवली संघाने या ओव्हरमध्ये 15 धावा गोळा केल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या, अर्थात जुई कामोटे संघाने आपलं वळवली संघाच्या गोलंदाजाने. आणि प्रत्युत्तर देत असताना वळवली संघाने आता 15 धावा कुठून काढल्यात, 4 पावलं पुढे. विनायक अगदी बरोबर आहे तुझं, कारण की समीकरण जर का सांगायचं म्हणलं ना, प्रति ओव्हर 15च आहे. त्यामुळेच की काय ही सुरुवात वळवली संघाने 15नेच केली आहे. श्री गणेशा झालाय धावफलकावरती. अजनबी ओळे संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. मी विनंती करतो धाकटा खांदा संघाचे संघनायक मान्या या. एकीकडे यंगस्टर्सचा भरणा, अगदी वयगाठी सांगायची म्हणले तर 16, 17, 18, 16 ते 25च्या वयोगटातली युवा पिढी, आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय की एक दादा संघ, अर्थातच ओवळे संघ. चांगलं बॅटल राहणार आहे. तर नक्कीच दोन्ही कॅप्टन्सचं आपण वेलकम करूयात आणि आयोजकांना विनंती करूयात की आपण टॉस कंप्लीट करायचं आहे. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा, ऑल द बेस्ट देऊयात. बघा, क्रिकेटमध्ये वय मॅटर करत नाही. त्यांच्याकडे पण 11 आहेत, तुमच्याकडे पण 11 आहेत. तुम्हाला पण तेवढेच चेंडू वापरायला मिळणार आहेत, त्यांना पण तेवढेच मिळणार आहेत. जो चांगला खेळेल तो निश्चित स्वरूपाने जिंकेल. तर टॉस इथे केला जातोय ओवळे वर्सेस धाकटा खांदा या दोन टीमच्या दरम्यान. दोन्ही संघाने एक एक विजय नोंदवलाय. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय, तर मी पंचांना विनंती करेन तिसऱ्या विजयजी. 4 ओव्हरची मॅच आहे. कमिटी चला, गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय. धाकटा खांदा संघाने टॉस जिंकलाय. चला आयोजक, एक विनंती करतो, गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय. संदेशजी संदेशजी भगत. संदेश भगत, आवाज येत असेल तर प्लीज. आले संदेशजी आलेत. चला, आमचे मॅच ऑफिशियल्स आत आलेत, तर सामन्याला सुरुवात करूयात. तर गोलंदाज अतुल म्हात्रे बॉलिंग करतायत आणि अतुलच्या गोलंदाजीच्या शैलीवरती इथे आक्षेप घेतला गेलाय. राईट ओव्हर द विकेट. अतुल सज्ज आहेत.
हलकासा ओव्हरपिच चेंडू होता, लॉफ केलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. प्रयत्न चांगला आहे. काही क्रीडा रसिक तिथे आहेत, पंच इशारा दर्शवतायत. हो यस, षटकार. काय फटका सजवलाय, काय अफलातून टायमिंग साधलं गेलंय. चेंडूला सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून क्लिअर करत असताना अगदी देवीदासजी खेडकर साहेब यांच्या कटआउटला मानवंदना त्यांना दिली आहे या षटकाराने. आणि देवीदासजी खेडकर साहेब आमच्या व्यासपीठावरती देखील आहेत. अगदी आपण पाहतोय की बाळासाहेब पाटील यांचे खंदे समर्थक आणि बाळासाहेब पाटलांबरोबर सदैव सावलीप्रमाणे त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून भूमिका बजावत असताना सदैव समाजकारणासाठी तत्पर राहणारे आमचे देवीदासजी खेडकर साहेब आमच्या व्यासपीठावरती आलेत. तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. ही संपूर्ण स्पर्धा कव्हर होत असताना त्यांनी देखील आपली महत्त्वाची भूमिका दर्शवली आहे. तर आभार तर व्यक्त करूयात आणि वेलकम देखील आपल्या व्यासपीठावरती करूयात खेडकर साहेबांचं. 3 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. टीट फॉर टॅट प्रति उत्तर देत असताना धावफलकावरती आपण पाहतो की वेगाने धावा आता गोळा केल्या जातात. 3 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर केलेत अतुलने. 11 धावा खर्च केल्या. थोडेसे महागडे पडलेत, आता महागडे पडलेत, गोलंदाज महागडे पडलेत. 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम वळवली, आता सूर गवसलाय. आता बॅटिंग मधून स्कोर येऊ लागलाय. तुम्ही जे केलं ते आम्ही देखील करू शकतो. आम्हाला धावसंख्येचा पाठलाग करायचा. आमचे स्वप्न मोठे आहेत, आमचे विजन मोठे आहे, आमचं इंटेन्शन क्लिअर आहे. आम्ही धावा गोळा करणारच. हो 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 हो, क्या बात आहे. काय फटका सजवला, स्टँड अँड डिलिव्हर ऑन साइडला. प्रेक्षकांमध्ये चेंडू सरसावतोय आणि काय टायमिंग साधला गेलाय. पाहावं पाहावं आणि फक्त पाहतच राहावं. डोळ्याचं पारणं फेडणारा फटका आहे. शॉट ऑफ द नाईट. या रात्रीच्या सत्रामधला देखणा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. भरपूर डेंजर, भरपूर डेंजर. सुयोग म्हात्रे काय बॅटिंग करतोय. 6 चेंडूंचा सामना करत असताना तब्बल 18 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारली त्याने अतुलच्या विरोधामध्ये. आता दंड थोपटलेत. वाईड बॉल, वाईड बॉल, वाईड बॉल धीम्या गतीने केला होता. वाईड बॉलचा इशारा येतोय. तिसऱ्या पंचांसाठी कॉल. गोलंदाजी करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन इथं ग्राह्य धरला जाईल. कारण की कॅमेऱ्याच्या समोर अगदी कीपर आलाय, त्याच्यामुळे हा रिव्ह्यू बाद होणार नाहीये. रिव्ह्यू कंटिन्यू राहू शकतो, परंतु ऑन फील्ड अंपायरनी जो निर्णय दिलाय त्याचा स्वीकार केला जाईल. म्हणजे हा वाईड बॉल आहे. रिव्ह्यू जिवंत आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 33 धावा धावफलकावरती आल्यात. रिक्वायर्ड कॅल्क्युलेशन जरूर मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो मित्रांनो. 14 चेंडू 27ची आवश्यकता. ऑन साइडला फटका खेळलाय. ऑन द नी झालेत. फाईनला खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. तिसरीसाठी कॉल. प्रचंड वेगाने तिसरी धाव कंप्लीट केली. ऋषी चौधरी जेवढ्या वेगाने गोलंदाजी करतात तेवढ्याच वेगाने आता पळतायत देखील ते. जीवाच्या आकांताने बेंबीच्या देटापासून ते पळालेत. आणि इथे आपण पाहतोय की 3 धावा वेगाने कंप्लीट केल्या. 36 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ अद्याप संपलेला नाहीये. 1 बॉल येणं बाकी आहे. 13 चेंडू 24ची आवश्यकता. महागडे पडलेत. तब्बल 21 धावा अतुलने खर्च केल्यात. हा वेगवान चेंडू होता. हा प्रचंड वेगवान चेंडू होता. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 2 ओव्हर झाल्यात फिनिश. 36 धावा धावफलकावरती आल्यात. समीकरण उरते 12 बॉल 24. 12 बॉल 24ची आवश्यकता आहे मित्रांनो. श्रीकांत मुळीक चिकू आता मैदानावरती जाऊन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. क्रीडा रसिकांमध्ये ते बसलेत आणि
चला मॅच चालू करायची. चला 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 लवकर लवकर लवकर, वेळ कमी आहे. पाणी द्यायचंय. चला चला पाणी द्यायचंय. बारा बॉल 24ची आवश्यकता असणार आहे. तर 12 बॉल 24ची आवश्यकता असणार आहे आणि आपण पाहतोय की बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशन पाटील आलेत आणि स्ट्राईकवरती आपण पाहतोय फलंदाज आहेत सुयोग म्हात्रे. चांगल्या लयमध्ये, चांगल्या लयमध्ये. राईट ओव्हर द विकेट. लोअर फुलटॉ चेंडू ऑन साइडला, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू, वन बाउन्स. 4 धावांसाठी चौकार. काय फटका खेळलाय, लयमध्ये आलाय. सूर गवसला या खेळाडूला. काय फटकेबाजी चालली आहे. मागच्या षटकामध्ये आपण पाहतोय की अतुलच्या विरोधामध्ये दंड थोपटले होते. आता आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवरती या खेळाडूचं स्वागत केलंय आणि सांगतायत स्वॅग से करेंगे सबका स्वागत. रोशन पाटील पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने वन बाउन्स ओव्हर दी रो जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. गणेशजी उमराटकर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ते देखील खुश आहेत कारण की मॅच चांगली चालली आहे. मॅच ऑन आहे, मॅच गरम आहे. 11 बॉल 20ची आवश्यकता. टीम जुई कामोठे पहिल्या सत्राचा जेव्हा खेळ समाप्त झाला होता तेव्हा चेहऱ्यावरती भरपूर खुशी होती, भरपूर आनंद होता. मनाप्रमाणे सत्र त्यांचं समाप्त झालं होतं. परंतु अशा प्रकारचा पिक्चर इथे पाहायला मिळेल हे वाटलं नव्हतं. ये तो झाकी आहे, पिक्चर अभी आना बाकी आहे हे सांगतायत फलंदाज सुयोग. षटकार चौकार, षटकार चौकार. काय बॅटिंग झाली आहे, चौफेर टोलेबाजी झाली आहेत. मनीष आता खुश आहेत. मनीषने थोड्या धावा खर्च केल्या होत्या, थोडेसे नाराज होते, परंतु आता ते खुश आहेत. रनआउटची संधी, कॉल दिला गेलाय. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज इथे होतात बाद. गरज होती का, हा सर्वाधिक मोठा प्रश्न आहे. तिसऱ्या पंचांसाठी कॉल दिलाय. गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय. तर संदेशजी चला, संदेशजी आज जायचंय परत एकदा. संदेश चला, संदेश यायचंय आपण प्लीज. संदेश भगत, चला संदेश भगत. लोकेश नॅशनल लंगडी प्लेयर आहेत, धाकट्या खांद्याचे. संघाचा अविभाज्य घटक आहेत. आज स्पेशली टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत. मी पहिल्याच मॅच मध्ये शोधत होतो लोकेश कुठे. लोकेश आलाय. चला चला लवकर लवकर, वेळ कमी आहे मित्रांनो, प्लीज चला. आता संदेशवरच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. मी आयोजकांना आता असं विनंती करतो की संदेशला कुठेही सोडू नका 4 दिवस. गोलंदाजीच्या शैलीवरती इथे आक्षेप घेतला गेला. 10 चेंडूंमध्ये 20ची आवश्यकता असणार आहे. संघ आपण पाहतोय की वळवलीचा संघ खूप चांगला कमबॅक करतोय.
या मॅच वरती आपण पाहतो की दबाव बनवला गेला, पकड निर्माण केली गेली. 60 धावे संख्येचा पाठलाग करत असताना असं वाटलं होतं की टीम जुई कामोटे पुन्हा एकदा प्रेशर बनवते की काय, परंतु ही गाठ आता सैल केली आहे सुयोगच्या बॅटिंगने. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील. खोलात टाकला होता चेंडू, खोदून काढलाय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. फेकी आपण पाहतो एसटी रक्षकाच्या दिशेने दिली गेली, अंतर लांब आहे ते. आणि कदाचित हेच सांगतायत त्यांना की नॉन स्ट्रायकर एंड वरती डायरेक्ट थ्रो देऊ शकला असता तो, आपल्याला एक एक धाव वाढवायचे, एक एक धाव वाचवायचे. आणि अशा प्रकारे जर का थ्रो देशील तर दुसरी धाव बनू शकते. परंतु सुयोग स्ट्राईक वरती आला हे चांगले आहेत. 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता असणार आहे. अद्याप देखील ही मॅच दोन्ही संघांसाठी ऑन आहे. खोलात टाकला होता, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खोदून काढलाय. चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय. हा येतोय बेधडक कडक षटकार. काय टायमिंग आहे, काय बॅटिंग आहे, काय स्टाईल आहे, काय अदा आहे. 14 फेब्रुवारीचा दिवस, व्हॅलेंटाईन डे सुरू झालाय आणि आता आपण पाहतोय की क्रिकेट प्रती असलेलं तिचं बॅटिंगचं वेड आणि प्रेम आता तो बया करतोय. बघा, आम्हाला क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी कुठला डे नसतो, आम्हाला फक्त मॅच डे असतो. नाहीतर एकतर बॉलिंग दे, बॅटिंग दे, नाहीतर फिल्डिंग दे, पण काहीतरी दे, आम्हाला एवढंच माहिती आहे. हो हो हो, यावेळेस काय फटकाय, काय फटकाय. अफलातून फलंदाजी मैदानाच्या चौफेर. जबरदस्त जबरदस्त. ना तोल के देगा ना मोल के देगा, ना तोल के देगा ना मोल के देगा. ये सुएगा दोस्तों जब भी देगा दिल खोल के देगा. काय बॅटिंग केली. हॅलो, हॅलो हॅलो हॅलो, खेडकर साहेब, खेडकर साहेब, खेडकर साहेब, आवाज येतोय. तर पंचांचा इशारा येतोय नो आणि त्याच्यावरती 4. सुयोग रात्रीची थंडी गुल केली आहे याच्या गरम बॅटिंगने. 2 धावांची आवश्यकता असणार आहे. खोलात टाकला होता चेंडू, खोदून तर काढलाय. 1 रन कंप्लीट. दुसरीसाठी कॉल आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. आपण पाहतोय 13 चेंडू मध्ये तब्बल 42 धावांची वैयक्तिक, 43 धावांची वैयक्तिक इनिंग खेळणारा सुयोग. याची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो सुयोगच्या बॅटिंगसाठी. आता फक्त टाळ्या नकोय तर विनंती करत सुयोग या व्यासपीठावरती तुला प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील देतो आम्ही. काय बॅटिंग राहिली आहे, अप्रतिम. आजच्या रात्रीच्या सत्रामध्ये ही बॅटिंग न विसरण्यासारखी. बंटीने खूप चांगली बॅटिंग केली, परंतु चेसिंग करत असताना